नमस्ते मित्रांनो. आज माझ्याकडे एक माझा क्लायंट आला. तो म्हणला की डॉक्टर साहेब, आपण ज्या स्कीममध्ये इन्व्हेस्ट केलं होतं त्याचा परफॉर्मन्स थोडासा कमी वाटतोय मला. त्याच्यापेक्षा काही फंड्स अजून चांगले परफॉर्म करतायत. अगदी मी त्याला म्हणलं बरोबर आहे, यावर्षी तो फंड आपण जो घेतलेला आहे तो आत्ता तेवढा परफॉर्म करत नाही, पण मग काय करायचं. तर तो म्हणला आपण बदलूया का. तर मी म्हणलं की थोडासा वेळ आपण वाट बघूया, कारण मला असं वाटतं की हा जो फंड आपण सिलेक्ट केला आहे तो तुझ्या गोल बेस केलेला आहे. तुझा जो गोल ठरवलेला आहे, तू जे टार्गेट ठरवलंय त्याच्या रिलेटेड आपण ते ठरवलंय, आणि त्यामुळं मला वाटतं की आपण थोडंसं अजून वेट करूया आणि मग त्यानंतर डिसिजन घेऊया 2 वर्षानंतर. तर त्यासाठी मी त्याला एक उदाहरण दिलं. त्याला मी विचारलं की तू ट्रॅफिकमध्ये कधी अडकलाय का. तर तो म्हणला हो, नेहमी अडकतो, बऱ्याच वेळा पुण्याला जाताना अडकतो. त्याला म्हणलं ट्रॅफिकमध्ये जसा अडकतो तसाच तू टोलवर सुद्धा बऱ्याच वेळा गर्दी असते, त्यावेळी टोलच्या बऱ्याच लेनला तू उभा असतोस. तर प्रत्येक वेळी तू टोलला उभा राहिल्यावर तुला नेहमी असं वाटतं का की माझ्या शेजारची लेन लवकर फास्ट चालली आहे, आणि कधी कधी तू असा पण प्रयत्न करतो का की ह्या लेन स्लो झाली आहे, पुढचा ट्रक हालना झालाय त्या टोल बूथवर, त्यामुळे तो लेन बदलतो आणि बॅड लकीली तो ट्रक हलून ती लेन पुढे निघून जाते. तर बऱ्याच वेळा आपण खूप वेळ पेशन्स ठेवतो, 15 मिनिटं वाट बघतो आणि 15 मिनिटानंतर आपण लेन चेंज करतो, आणि लेन चेंज केल्यावर आपण ज्या लेनला चेंज केलं तीच लेन फार वेगात निघून जाते. असं खूप वेळा घडतं. तर तसंच आपल्या फंडांच्या बाबतीत सुद्धा आहे की बऱ्याच वेळा आपण पेशन्स ठेवलेला असतो आणि पेशन्स आपला सुटतो आणि आपण दुसऱ्या फंडामध्ये ट्रान्सफर करतो आणि गडबड उडते. तर इथं मला तुम्हाला 2 गोष्टींचं एक उदाहरण द्यायचं आहे, जे एक्सपिरियन्स आहे ते, की दरवर्षी ऍसेट क्लास वेगवेगळा बदलतो. कधी लार्ज कॅप ह्या वर्षी परफॉर्म करतो, कधी मिड कॅप परफॉर्म करतो, कधी स्मॉल कॅप परफॉर्म करतो, कधी डेप्थ फंड परफॉर्म करतं, शेअर मार्केट परफॉर्मच करत नाही काही वर्षी. तर मागच्या 2014 पासून 24 पर्यंतचा जर डाटा आपण बघितला तर दरवर्षी कोणता प्रकारचा ऍसेट क्लास वर राहिलाय त्याचा डाटा दरवेळी चेंज होतो. म्हणजे कधी लार्ज कॅप वर राहतो, कधी मिड कॅप राहतो, कधी स्मॉल कॅप राहतो, कधी रिअल इस्टेट वर राहतं, कधी सोनं वर राहतं. तर प्रत्येक ऍसेट क्लासला प्रत्येक वर्षी वेगळा परफॉर्मन्स असतो. म्हणजे आता यावर्षी शेअर मार्केट डाऊन आहे तर सोन्याने रिटर्न जास्त दिलाय. म्हणजे हे दरवर्षी बदलत असतं. किंवा कधी लार्ज कॅप मोठ्या वर जातं. 2017-18च्या आसपास लार्ज कॅप जास्त परफॉर्म करत होतं, त्यावेळी स्मॉल कॅप परफॉर्म करत नव्हतं. तीच गोष्ट 2021ला स्मॉल कॅपनी सगळ्यात जास्त परफॉर्म केलं. म्हणजे प्रत्येक वेळी ऍसेट क्लास वेगळा असतो आणि आपला गोल जसा असेल त्यानुसार आपण तो फंड सिलेक्ट केलेला असतो. त्यामुळं ही एक गोष्ट महत्वाची. दुसरी गोष्ट, अजून एक स्टडी केला होता एका अर्थवेत्त्यांनी. त्यांनी स्टडी असा केला होता की 2014 साली त्यांनी काय केलं होतं की टॉप 10 परफॉर्मिंग म्युच्युअल फंड सिलेक्ट केले होते आणि प्रत्येक फंडामध्ये 10,000 हजार टाकले होते. आणि 2014ला जे घेतले त्यानंतर 2015ला परत त्यांनी चेक केलं की टॉप 10 परफॉर्मिंग फंड कोणते, तर तिथं ते शिफ्ट केले परत ते 10,000 हजार. परत 2016ला त्यांनी परत ते टॉप 10 परफॉर्मिंग, कारण दरवर्षी टॉप 10 परफॉर्मिंग म्युच्युअल फंड बदलत राहतात, मग त्या प्रमाणात त्यांनी ते दरवर्षी जो फंड परफॉर्म करतोय त्या फंडाकडे ते ट्रान्सफर करत गेला. असं त्यांनी 2014 पासून 2024 पर्यंत केलेलं. तर त्यामध्ये त्याचा जो डाटा आला शेवटीला तर तो असा आला की ज्यांनी 1 लाख टाकले होते त्या 1 लाखाचे सेन्सेक्सनी रिटर्न दिला जवळजवळ 70-80% आसपास. त्यामुळे 1 लाखाचे 1,70,80,000 झाले. त्याचवेळी डायव्हर्सिफाईड म्युच्युअल फंडांनी जो रिटर्न दिला तो जवळजवळ 2,20,000च्या आसपास दिला, म्हणजे जवळजवळ 12 पट झाला. आणि त्याच वेळी त्यांनी जे दरवर्षी ते टॉप 10 परफॉर्मिंग फंड मध्ये ट्रान्सफर करत गेला तर त्याचे 1 लाखाचे 1,12,000 झाले. म्हणजे गंमत बघा की ज्या लेनमध्ये जी वेगात चालली आहे लेन म्हणून मी त्या लेनमध्ये उड्या मारत होतो टोल नाक्यावर, तीच लेन सगळ्यात कमी परफॉर्म करणारी झाली. तर असं कधी कधी घडत असतं. त्यामुळं आपण आपला गोल काय सेट केलेला आहे, आपला भविष्याचा गोल कोणता आहे, माझा रिस्क ॲपेटाईट कोणता आहे,
माझी मनस्थिती काय आहे, मला किती वर्षांनी पैसे हवे आहेत, माझे दुसरे ऍसेट क्लास कसे इन्व्हेस्टेड आहेत, या सगळ्याचा स्टडी करून आपण तुमच्यासाठी तो फंड सिलेक्ट केलेला असतो. मी असं नक्की म्हणत नाही की मी सांगितलेलाच फंड 100% परफॉर्म करेल, कारण मी देव नाहीये. पण प्रोबॅबिलिटी तुमच्यापेक्षा माझी थोडीशी जास्त चांगली असेल, कारण मी या फील्डमध्ये जवळजवळ 25 वर्षापासून काम करतोय. त्यामुळं कोणता फंड परफॉर्म करेल याची जी प्रोबॅबिलिटी तुमची असेल त्याच्यापेक्षा माझी थोडीशी चांगली असेल असं मला नेहमी वाटतं. त्यामुळं नक्की पोर्टफोलिओ रिव्ह्यू करायला पाहिजे वर्षातनं एकदा, पण तो रिव्ह्यू केल्याचा अर्थ असा नाही की लगेच तो चेंज केला पाहिजे. ज्यावेळी आपल्याला असं लक्षात येईल की ही पुढे भविष्यात तो तेवढा परफॉर्म करणार नाही असं मला जर लक्षात आलं तर मीच तुम्हाला स्वतःहून सांगेल की आपल्याला हे बदललं पाहिजे. पण जर तो परफॉर्म करणार आहे असं मला वाटत असेल, ते माझं इंट्युशन असेल किंवा माझा स्टडी असेल, तर आपण थांबलं पाहिजे. आणि त्यामुळं मला वाटतंय की तुम्हाला माझ्या प्रश्नाचं उत्तर मिळालं असेल की दरवर्षी फंड चेंज करल्याने फक्त मी काहीतरी हालचाल करतोय असं तुम्हाला वाटेल, पण तुमचा आउटपुट तेवढा येईलच असं नाही. त्यामुळं थोडंसं पेशन्सली घ्या. ज्यावेळी तुम्हाला काही शंका येतील तुम्ही नक्की मला विचारा, कारण प्रश्न तुम्ही विचारल्याशिवाय मी अभ्यास अजून वाढवणार नाही माझा, आणि त्यातनं आपले योग्य निर्णय आपले लागणार नाहीत. त्यामुळं नक्कीच तुम्ही मला कॉन्टॅक्ट करू शकता. तुम्हाला काही लागेल, तुमचे काही प्रश्न असतील तर त्यावर. पण खूप घाई करू नये गुंतवणुकीमध्ये. आपण लॉंग टर्म साठी आलेलो आहोत, त्यामुळं घाई गडबडीत लेन चेंज करण्याची पळपळ करू नये. थँक्यू.